श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। मढेवडगाव येथील जागृत ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त दिनांक 20 एप्रिल ते 27 एप्रिल पर्यंत ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे। या सप्ताहामध्ये रोज रात्री 9 वाजता महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन रूपी सेवा भाविक भक्तांना मिळणार आहे। तर सप्ताहाची सांगता राष्ट्रीय समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण अशोक महाराज काळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने होणार असून काल भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव दिनांक 28 ते 29 तारखेला साजरा होणार आहे। मूर्ती संत जगी अवतरले ते अवतारित होतात सर्वजण ऐका अवतारित होतात। खरं तर महात्म्याची फार उच्च स्थिती आहे पण आपली उच्च स्थिती सोडून महात्मा सर्वसामान्य मध्ये त्या ठिकाणी येत असतो। आपण केव्हा तरी दृष्टांत ऐकलं असेल सर्वजण ऐका मूर्ती संत जगी अवतरले ते अवतारित होतात सर्वजण ऐका अवतारित होतात। खरं तर महात्म्याची फार उच्च स्थिती आहे पण आपली उच्च स्थिती सोडून महात्मा सर्वसामान्य मध्ये त्या ठिकाणी येत असतो। आपण केव्हा तरी दृष्टांत ऐकलं असेल सर्वजण ऐका आईसे भिन्न भिन्न साचे ज्यांना सहोदर म्हटलं जातं त्याच्यापेक्षा सोपा दृष्टांत ऐका। अरे एकाच कुंभार बाबाने बनवलेले मडके बनवतो ना कुंभार बाबा मडके पण प्रत्येक मडक्याचं प्रारब्ध सारखं आहे का? एखादं मडकं असं भाग्यवान असतं महाराज त्याला त्या ठिकाणी त्या काल्याच्या कीर्तनामध्ये नेलं जातं आणि काल्याच्या कीर्तनामध्ये नेऊन त्याच्यामध्ये दही लाई टाकली जाते बरं। आणि एखादं मडकं असं असतं ना त्याला त्या ठिकाणी एकच भजन ऐकावं लागतं राम नाम। कळतं ना तुम्हाला? घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे आईसे भिन्न भिन्न साचे ज्यांना सहोदर म्हटलं जातं त्याच्यापेक्षा सोपा दृष्टांत ऐका। अरे एकाच कुंभार बाबाने बनवलेले मडके बनवतो ना कुंभार बाबा मडके पण प्रत्येक मडक्याचं प्रारब्ध सारखं आहे का? एखादं मडकं असं भाग्यवान असतं महाराज त्याला त्या ठिकाणी त्या काल्याच्या कीर्तनामध्ये नेलं जातं आणि काल्याच्या कीर्तनामध्ये नेऊन त्याच्यामध्ये दही लाई टाकली जाते बरं। आणि एखादं मडकं असं असतं ना त्याला त्या ठिकाणी एकच भजन ऐकावं लागतं राम नाम। कळतं ना तुम्हाला? घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल यामध्ये पारंपरिक छबिना शेरणी मिरवणूक कुस्त्यांचा जंगी हंगामा तमाशा या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी संदीप मांडे अमोल गाढवे साहेबराव उंडे किरण शिंदे अंबादास मांडे जगदीश वाबळे दीपक गाडे दत्तात्रय वाबळे सचिन उंडे महेंद्र उंडे सुधीर गाडे काळूराम ससाणे संजय गाडे अभिषेक गाडे लक्ष्मण मांडे सोमनाथ शिंदे विनय वाबळे उमाकांत राऊत यांनी सप्ताह व यात्रा उत्सवाचा सर्व भाविकांनी आनंद घ्यावा असे आवाहन केलंय। काळ भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त हा आमचा जो 7 दिवसाचा हा सप्ताह असतो अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा। या पारायण सोहळा आमचा काल परवापासून सुरू होऊन 9मीला आमचा हा समाप्तीचा कार्यक्रम होतो आणि त्या दिवशी महाप्रसादाचाही फार मोठ्या अख्ख्या गावाला या ठिकाणी आम्ही जेवणाचा कार्यक्रम करतो आणि त्यानंतर 28 तारखेला आमच्या गावचा यात्रा उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो। त्यामध्ये गाड्यांचा आमचा या ठिकाणी कार्यक्रम असतो आणि हा गाड्यांचा कार्यक्रम जवळजवळ 5ला सुरू होऊन 7ला समाप्त होतो आणि अशा पद्धतीने हा सप्ताह गेले 7 दिवस चांगले नामांकित या ठिकाणी कीर्तनकार येत असतात आणि ह्या वर्षी तर त्यापेक्षाही चांगल्या नामांकित कीर्तनाचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि हे सगळं करीत असताना या ग्रामपंचायतचे आमचे सदस्य अमोल गाढवे काळूशेठ ससाने त्यानंतर लक्ष्मण मांडे दीपक गाडे आणि आमचे विशेष करून युवा नेते सुजय दादांचे कट्टर समर्थक आणि अत्यंत जवळचे परिचित असणारे बंडू मांडे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक किरणराव शिंदे
आणि आमच्या यात्रा कमिटीचे खजिनदार दत्तात्रय वाबळे, त्याचप्रमाणे सुधीर आणि आमच्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे पुतणे सचिनराव उंडे, त्याचबरोबर संजयराव मांडे, हे सर्वजण या सप्ताह आणि यात्रा हे दोन्ही चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी जवळजवळ 3 दिवस झाले आणि इथून पुढच्याही 7-8 दिवस यात्रा पार पडेपर्यंत ते चांगल्या पद्धतीने काम करतात. इथून पुढे आम्ही आता उद्या 23 तारखेचं मतदान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वर्गणीला या ठिकाणी प्रारंभ होणार आहे. तसा वर्गणीचा नारळ फुटलेला आहे, परंतु उद्या 23 नंतर आम्ही वर्गणीचा चांगल्या प्रकारची सुरुवात होणार आहे. आणि या ठिकाणी यात्रेच्या 2 दिवस गीतांजली सातारकर म्हणून चांगला नामांकित तमाशा आम्ही आणलेला आहे आणि त्याचेही सर्व ग्रामस्थ अत्यंत चांगल्या पद्धतीने कसल्याही प्रकारची तक्रार न होता गेले 2 वर्ष झालं आमची जशी सत्ता आली तेव्हापासून अत्यंत शांततेत आणि खेळीमेळीत सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून या यात्रा उत्सवामध्ये भाग घेतात. त्यामुळे मी मडेवडगावचं सर्व ग्रामस्थांचं, भजनी मंडळांचं आणि सर्वच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंचांच्याही मार्गदर्शनाखाली चाललेला हा यात्रा उत्सव असेल, सर्व गावातला विकास असेल, हा अत्यंत चांगल्या प्रकारे गेल्या 2 वर्षापासून गावाला पाहायला मिळालेला आहे. म्हणून मी सर्वांचं या ठिकाणी आभार. प्रतिनिधी योगेश चंदन, NTV न्यूज मराठी, श्रीगोंदा, अहमदनगर.